तुम्हाला काय माहिती आहे का असेसमेंट बद्दल? आणि हे प्रोविजनल असेसमेंट, असेसमेंट ऑफ नॉन फायलर्स, अनरजिस्टर्ड पर्सनची असेसमेंट. तर हे सेक्शन 97 आहे, ॲडव्हान्स रुलिंग. ॲडव्हान्स रुलिंगमध्ये काय असतं की आपल्याकडे एखादी फॉरेन कंपनीला यायचं आहे, त्यांना काहीतरी सप्लाय करायचं, काहीतरी ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, तर ते ॲडव्हान्समध्ये विचारणा करू शकतात. ॲडव्हान्समध्ये विचारणा करू शकतात की ॲप्लिकेशन करा, ज्यामध्ये एक नॉमिनल फीज आहे. समजा एखाद्याला करोडोचा प्लॅन लावायचा आहे, तर त्याला 5,000 CGST, 5,000 AGST किंवा फार मोठी अमाऊंट नाही. तो हे सबमिट करायला ऑनलाईन ॲप्लिकेशन. त्यात मॅन्युअल पण काय प्रोसेस आहेत त्या करायला लागतात. त्याच्यामध्ये काय ही विचारणा करायची, हे विषय आहेत क्लासिफिकेशन ऑफ गुड्स, सर्व्हिसेस ऑर बोथ. म्हणजे जर तो सप्लाय करतोय एखादा व्यक्ती, त्याचं क्लासिफिकेशन गुड्समध्ये होईल, सर्व्हिसमध्ये होईल, कशामध्ये होईल हे त्याला विचारायचं आहे. आणि मग ते गुड सर्व्हिस आहे, मग तो कंपोजिट सप्लाय, मिक्स सप्लाय, वर्क कॉन्ट्रॅक्ट या संदर्भात काय मुद्दे असतील ते तो त्यातनं क्लिअर करून घेऊ शकतो. एखादं नोटिफिकेशन गव्हर्नमेंटने काढलंय, त्याच्या ॲक्टिव्हिटीवरती काय परिणाम होणार आहे का, हे 2 मुद्दे झाले. तिसरं, टाईम आणि व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय असेल, जी गुड किंवा सर्व्हिस आहे त्याचा टाईम ऑफ सप्लाय, व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय असेल. व्हॅल्यू ऑफ सप्लाय नॉर्मल सेक्शन येईल का रूल येईल कुठल्या. ITC प्रोव्हिजन कशा प्रकारे त्याला लागू होईल, काय ब्लॉकेड असेल, काय ITC अवेल करता येईल, अशा प्रकारे हे क्लिअर करून हवं आहे. लायबिलिटी कशा प्रकारे येईल, त्याचा टाइम ऑफ सप्लाय, व्हॅल्यू ऑफ सप्लायबद्दल काय विचारायचं आहे. वेदर ॲप्लिकंट इज रिक्वायर्ड टू रजिस्टर, घेण्याची गरज आहे का. तो एखादी ॲक्टिव्हिटीज करतो, कशावर तरी काहीतरी प्रोसेसिंग करतो. वेदर एनी पर्टिक्युलर थिंग डन बाय द ॲप्लिकंट विथ रिस्पेक्ट टू एनी गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ अमाउंट्स टू ऑर रिझल्ट इन अ सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस. त्यातनं काय जे ॲक्टिव्हिटी करतं ते सप्लाय ऑफ गुड किंवा सर्व्हिस होतं का, याविषयी काही त्याला विचारायचं असेल आणि अगोदर कोणी या विषयावरती काय विचारलेलं नसेल तर तो विचारू शकतो. अगोदर ते आन्सर मिळालेलं आहे ते बघा आणि तुमचं काम बघा. आता ह्याची प्रोसेस काय, ॲप्लिकेशन द्या की कन्फ्यूज अबाउट GST लॉ. आता कन्फ्यूजचा अर्थ काय होतो की एखाद्या व्यक्तीने एखादा एक्सपर्टचा ॲडवाईस घेतला, तो म्हणतो की हा सप्लाय ऑफ गुड्स होईल, ते म्हणतो सप्लाय ऑफ सर्व्हिस होईल, एक म्हणतो त्याचा रेट GSTमध्ये 12% असेल, याचं क्लासिफिकेशन याप्रमाणे असं होईल. इथे क्लिअरिटी नाही आहे. आणि ज्यांचा कोणाचा ॲडवाईस घेतला ते अनुभवी लोक आहेत, ते जर का प्रॉपर त्याला एकच उत्तर देत नाही आहेत, तर त्याला काय करायला लागेल, गव्हर्नमेंटला विचारायला लागेल की बाबा गव्हर्नमेंट मला सांगा की तुम्ही हे मी करणार आहे, याबद्दल मला हे प्रश्न आहेत, उत्तर द्या. आणि हे प्रश्न अगोदर कोणी विचारलेले नाही आहेत, माझा पहिला प्रश्न आहे. मग गव्हर्नमेंट त्याला उत्तर देईल की त्याला काय रुलिंग येईल. आपल्याकडे ॲडव्हान्स रुलिंग त्यांनी ॲप्लिकेशन केलं तर ऑथॉरिटी फॉर ॲडव्हान्स रुलिंग असते, ती 90 दिवसामध्ये काय करेल त्याला रुलिंग देईल. आणि त्यानंतरही तो सॅटिस्फाय नसेल तर त्याच्यामध्ये तो अपील करू शकतो. मग अपील ऑथॉरिटी फॉर ॲडव्हान्स रुलिंग त्याच्या 90 दिवसामध्ये उत्तर देईल. आणि मग त्याला जे काय सांगितलं जाईल ते गव्हर्नमेंट आणि टॅक्स पेअर दोघांनाही बाइंडिंग असेल. म्हणजे कुठल्या प्रकारचे लिटिगेशन किंवा नंतर काही डिमांड रिकव्हरी त्या अगेन्स्ट येऊ नये म्हणून हे अगोदरच करता येईल. ॲडव्हान्स रुलिंगमध्ये हे पहिले विचारलं जातं. कळलं एवढं. तर हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला तुम्ही जेव्हा सेक्शन बघायला जाल त्यामध्ये ॲडव्हान्स रुलिंगमध्ये, तर ते खूप लेंदी होतं आणि त्यामधनं प्रोसिजर करायचे रूल पण येतात. आणि ते सगळं म्हणजे उद्देश त्याचा तेवढाच आहे की अगोदर रुलिंग घ्या, जी ॲक्टिव्हिटी करायची आहे त्याविषयी रुलिंग जे घ्यायचं आहे
ते सेक्शन 95 ते 106 हे एवढं सगळं दिलेलं आहे. पण तेवढाच मर्यादित उद्देश आहे की ठराविक काय डाऊट आहे ज्या विषयावरती जे अलाउ त्यात केलेत त्याच्याविषयी विचारणा होऊ शकते. जर अगोदर कोणी विचारलंय तर उत्तर दिलेलं गेलंय. जर ते उत्तर विचारलं गेलं नाहीये तर तुम्ही प्रश्न विचारा, उत्तर मिळेल. हे वाचायला तुम्हाला कळलं. डेफिनेशन, ऑथॉरिटी फॉर ॲडव्हान्स रुलिंग कोण असेल, ॲप्लिकेशन फॉर ॲडव्हान्स रुलिंग, प्रोसिजर ऑन द रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन, अपील ऑथॉरिटी फॉर ॲडव्हान्स रुलिंग, अपील टू अपील ऑथॉरिटी, ऑर्डर्स ऑफ अपील ऑथॉरिटी, कॉन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल अपीलेट ऑथॉरिटी फॉर ॲडव्हान्स रुलिंग, अपील टू नॅशनल अपीलेट ऑथॉरिटी, ऑर्डर ऑफ नॅशनल अपीलेट ऑथॉरिटी, रेक्टिफिकेशन ऑफ ॲडव्हान्स रुलिंग, ॲप्लिकेबिलिटी ऑफ ॲडव्हान्स रुलिंग. यातनं उत्तर काय, फक्त उद्देश काय, याचा ऑब्जेक्टिव्ह काय की एखाद्या टॅक्सपेअरला नंतर लिटिगेशन नको आहे. नंतर मग काहीतरी गव्हर्नमेंटने सांगायचं की 12% नाही 18% टॅक्स द्या, मग तुम्ही करोडोमध्ये बिझनेस केलाय, मग काही लाख तुमचा टॅक्स रिकव्हरी, मग ते परत कोर्टात ती सगळं पुढे सुनावणी करा, हे त्याला करायचं नाहीये. तो पहिलेच काय घेईल, विचारून घेईल किंवा काय करायचं सांगा. म्हणजे ॲक्टिव्हिटी, गुड्स आहे, सर्व्हिस आहे, आपली बरं टॅक्स रेट काय, व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय, टाईम ऑफ सप्लाय काय, पहिलेच क्लिअर. आता आपण येऊया आपल्या विषयावरती. आपला विषय आता काय, असेसमेंट्स आहे. ह्या असेसमेंटमध्ये प्रोव्हिजन असेसमेंट आहे. तर इथे कन्सेप्ट काय की जो टॅक्स पे करायचा आहे तो टॅक्स पेअरने सेल्फ असेसमेंट आहे, जे गव्हर्नमेंट कॅल्क्युलेट करून देत नाही. जसं आपण इलेक्ट्रिक बिल येतं, इलेक्ट्रिक कंपनी कॅल्क्युलेट करून देतं मग एवढं बिल भरायचं आहे, ते भरलं का संपला विषय. नंतर पुढे तुम्ही एवढं बिल भरलं ते जास्त भरायला पाहिजे असं काय होत नाही ना. ते काय होतं की प्रॉपर्टी टॅक्स आहे, गव्हर्नमेंट कॅल्क्युलेट करून, म्युन्सिपल टॅक्स आहे, कॅल्क्युलेट करून दिला तुमचा एवढा म्युन्सिपल टॅक्स आहे, तुमची प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी टॅक्स आहे, भरलाच आपला विषय. ते काय केलं जातं, ते टॅक्स, जे टॅक्स गव्हर्नमेंटच्या कायद्यानुसार लागू आहेत ते कॅल्क्युलेट करून देतात. तुमची प्रॉपर्टी एवढा टॅक्स द्या, तुमचं इलेक्ट्रिक बिल आहे एवढं द्या, संपला विषय. इथे कसं आहे, जीएसटी मध्ये तरतुदी काय तुम्ही बघा, ITC रूल बघा, सेक्शन बघा, काय अधिकार आहे बघा. व्यापाराला तर माहीत नाही, मग तुम्ही एक एक्सपर्ट अपॉइंट करा, त्याकडनं हे सगळं करून घ्या. आणि जर त्याच्यामध्ये तो टॅक्स कॅल्क्युलेट करताना ITC अवेलेबल करताना जर काय चूक झाली तर मग नंतर गव्हर्नमेंट स्क्रुटिनी करेल किंवा व्यवसाय चालू आहे गव्हर्नमेंट इन्स्पेक्शन करेल. या सगळ्या गोष्टींना त्याला सामोरं जायला लागतं. असेसमेंट कशी आहे, सेल्फ असेसमेंट आहे. तर हे गव्हर्नमेंट कॅल्क्युलेट करून, पण हे पॉसिबल नाही आहे की गव्हर्नमेंटचा अधिकारी येईल, सगळे अकाउंट बुक चेक करेल, हां तुमचा टॅक्स एवढ्या भरेल, हे पॉसिबल नाही आहे. त्यामुळे असेसमेंट कशी आहे, सेल्फ असेसमेंट आहे. आता तर मला सेल्फ असेस करायचं आहे, ओके. आणि पुढे जाऊन नंतर काय डिमांड गव्हर्नमेंट रेज करावं असं मला वाटेल किंवा ठीक आहे आपण काहीतरी ॲक्टिव्हिटी करतोय, याच्यात टॅक्स रेट 12 आहे का 18 आहे. एक ॲडवायझर म्हणतो, जीएसटी मधला एक्सपर्ट म्हणतो की 12% लागेल, तुमचं हे कॉन्ट्रॅक्ट आहे. दुसरा म्हणतो नाही हे असं आहे, हे 18 लागेल. नक्की काय, मग नक्की काय त्या गव्हर्नमेंटला विचारू आपण. त्या करता जसं एक आहे ॲडव्हान्स रुलिंग, दुसरं आहे प्रोव्हिजन असेसमेंट, याविषयी काय करता येईल. आता यानुसार नंतर काय डिमांड यायला नको असेल तर मग आता हे वेगवेगळे त्याच्यामध्ये असेसमेंटचे वेगवेगळे फॉर्म आहेत. पहिलं इकडे सुरू होतं ॲप्लिकेशन फॉर प्रोव्हिजन असेसमेंट म्हणजे सेक्शन 60. आता जर मी ते फॉर्म काढून बघितले तर मला इथे रूल 98(1) ॲप्लिकेशन फॉर प्रोव्हिजन असेसमेंट अंडर सेक्शन 60. आता डिटेल्स ऑफ कम्युनिटी सर्व्हिस फॉर विच टॅक्स रेट व्हॅल्युएशन इज टू बी डन. आता हे कशा करता काढायचं आहे, तर इथे जर का वाचल्यावर तुम्हाला कळेल की केव्हा करायचं प्रोव्हिजन असेसमेंट. तर प्रोव्हिजन असेसमेंट हे येतं a supplier will come to know the extent of his tax liability which has to be discharged on a continuous and regular basis only after assessment. The major determination of tax liability are generally applicable tax rate किंवा value. यात जर क्लिअर नाही आहे, देअर माइट बी सिच्युएशन. आता याच्यामध्ये
ह्या खाली जर वाचाल तुम्ही सेक्शन, तर वेअर द टॅक्सेबल पर्सन इज अनेबल टू डिटरमाइन व्हॅल्यू ऑफ गुड सर्व्हिसेस किंवा रेट ऑफ टॅक्स ॲप्लिकेबल, हे दोनदा असतील तर तो ॲप्लिकेशन करेल. He may request proper officer in writing giving reason for payment of tax on provisional basis, and PO shall pass an order within a period not later than 90 days from the date of receipt of such allowing payment of tax on provisional basis. आता तुम्ही काय करा, 12 घ्या, आता तुम्ही 18 घ्या. आता मे बी जर का त्यांनी 18 दिला तर 12 असू शकतो, 12 दिला तर 18 होऊ शकतो. म्हणजे आयदर शॉर्ट पेमेंट होईल किंवा मग एक्सेस पेमेंट होईल. जर शॉर्ट पेमेंट झालं तर नंतर मग तितका टॅक्स भरायला लागेल विथ इंटरेस्ट. फक्त बेनिफिट काय असा की अगोदरच सांगितलं, विचारणा केली तर पेनल्टी लागणार नाही. डिफरन्स अमाऊंट पे केली तर इंटरेस्ट भरायला लागेल पण पेनल्टी येणार नाही. पेनल्टीमध्ये वाचायचं असेल तर पहिलेच विचारा, आम्ही टॅक्स किती भरायचा, 12 का 18? 18 बोलले आणि 12 भरायला आला तर मग जी रिमेनिंग अमाऊंट आहे त्याचा रिफंड मिळेल. त्या टॅक्स कलेक्ट केला आहे तर त्याचा रिफंड मिळेल. जर एक्स्ट्रा टॅक्स भरला आहे आणि रिसिपियंटने ITC क्लेम केला आहे तर संपला विषय. एक्स्ट्रा टॅक्स जमा केला आणि त्याने ITC क्लेम केला, मग रिफंड नाही मिळणार तर त्याचं काय झालं, पास ऑन झाला ITC. He may request proper officer PO in writing give reason for payment of tax on provisional basis. 90 दिवसामध्ये काय होईल त्याला रिक्वेस्ट करेल, फायनल ऑर्डर मिळेल. आता ह्याकरता पुढे रूल आला, रूलमध्ये तो फॉर्म आला GST ASMT 01. ॲप्लिकेशन केलं, ॲप्लिकेशन केल्यानंतर पुढे जाऊन the PO may on the receipt of the application under Rule 98 sub Rule 1 issue a notice. त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्या जी काय माहिती दिली किंवा ह्या कारणासाठी मला रेट आणि व्हॅल्यू ऑफ सप्लाय सांगा, तेवढ्या माहितीवरती POला ठरवता येत नसेल तर PO काय करेल, त्याला सांगेल की रिक्वायरिंग रजिस्टर्ड पर्सन टू फर्निश ॲडिशनल इन्फॉर्मेशन, आणखीन माहिती द्या. ASMT 02 मध्ये आणखीन माहिती मागवेल, मग ती माहिती प्रोव्हाइड करेल. रिप्लाय टू द नोटीस ASMT 02 नोटीस की आणखीन माहिती पाहिजे आम्हाला, पुरेशी माहिती नाही मिळालेली, मग ॲडिशनल माहिती देईल ASMT 03 मध्ये. ओके, आता ह्याच्या आधारे काय होईल पुढे, द पेमेंट ऑफ टॅक्स ऑन प्रोव्हिजनल बेसिस मे बी अलाउड. माहिती पुरेशी मिळाले, या माहितीच्या आधारे इफ द टॅक्सेबल पर्सन एक्झिक्यूट्स अ बॉन्ड. आता काय प्रोव्हिजनल बेसिस केव्हा अलाउड होईल की तुम्हाला एक बॉन्ड इश्यू करायला लागेल, कारण की जर आम्ही लायबिलिटी दिली त्यावर जास्त निघाली तर मग ती रिकव्हरी व्हायला पाहिजे, म्हणून बॉन्ड इश्यू करा. हे श्युअरिटी पाहिजे, सिक्युरिटी पाहिजे. विथ सच श्युअरिटी और सिक्युरिटी ॲज द PO मे डीम फिट बाइंडिंग द टॅक्सेबल पर्सन फॉर पेमेंट ऑफ द डिफरन्स बिटवीन द अमाऊंट ऑफ टॅक्स ॲज मे बी फायनली असेस अँड द अमाऊंट ऑफ टॅक्स प्रोव्हिजनली असेस. The PO shall issue an order in form GST ASMT 4 allowing the payment of tax on a provisional basis, indicating the value or the rate or both on the basis of which the assessment is to be allowed on a provisional basis and the amount of which the bond is to be executed and security to be furnished not exceeding 25% of the amount covered under the bond. त्याच्यामध्ये ASMT 1 मध्ये ॲप्लिकेशन, 2 मध्ये क्लॅरिफिकेशन मागवलं, 3 मध्ये सगळी माहिती प्रोव्हाइड केली, 4 मध्ये ऑर्डर ऑफ प्रोव्हिजनल असेसमेंट, फर्निशिंग ऑफ सिक्युरिटी, बॉन्ड फॉर प्रोव्हिजनल असेसमेंट. पुढे फायनल असेसमेंट करायची आहे तर त्यासाठी पुढे नोटीस फॉर सिकिंग ॲडिशनल इन्फॉर्मेशन, क्लॅरिफिकेशन, डॉक्युमेंट्स फॉर फायनल असेसमेंट.
तर हेच रूल दिला 98.5, तेच पुढे वाटणार आपण आता. 98.4 झाला, फर्निशिंग ऑफ सिक्युरिटी. पुढे फायनल असेसमेंट विदिन 6 मंथ आहे. फायनल असेसमेंट विदिन 6 मंथ करायची आहे. The PO shall within a period of not exceeding 6 months from the date of communication of the order issued under section 61 pass the final assessment order after taking into account such information as may be required for finalizing assessment. तर हा जो 6 महिन्याचा पिरियड आहे, the period specified in this subsection on sufficient cause being shown and reason to be recorded in writing be extended by the joint commissioner or additional commissioner for a further period not exceeding 6 months and by the commissioner for such further period not exceeding 4 years. एवढा पिरियड त्याचा एक्सटेंड होऊ शकतो. त्याच्यामध्ये ते फायनल ऑर्डर काढतील, तोपर्यंत प्रोव्हिजनल असेसमेंट चालू राहील. The PO shall issue a notice in Form GST ACMT 06 calling for information and records required for finalization of assessment. सेक्शन 60 सबसेक्शन 3. आता आपण हे वाचलं की ॲडिशनली डॉक्युमेंट मागतील आणि मग आणि shall issue final assessment orders specifying the amount payable by the registered person or the amount refundable if any in Form GST ASMT 06. जर रिफंडेबल काय दिसत असेल तर मग तो जेव्हा क्लेम करेल त्यावेळेस त्याला ते प्रूव्ह करायला लागेल की हा रिफंड ॲप्लिकंट जो करतोय ॲप्लिकेशन त्यालाच बनतोय. प्रश्न हा उठतो ना की जर का डेट 18 दिला आहे आणि त्या B2B सप्लाय होतोय तर रिसिपेंटकडनं 18 कलेक्ट करेल आणि कलेक्ट केल्यानंतर मग जर का त्याने ITC घेतलं असेल तर रिफंड कसं मिळणार, कसा प्रूव्ह होईल की मला रिफंड आहे म्हणून. एक्स्ट्रा टॅक्स मी जमा केला आहे, जमा कुठं केला, कलेक्ट करून जमा केला ना. आता जर का मी कलेक्ट केला असेल आणि जर तो एक्सेस कलेक्ट केला आहे तर मग त्याची काय डेबिट नोट क्रेडिट नोट इश्यू केली तर अमाऊंट कमी करतो टॅक्सची. हे सगळे जर प्रूव्ह होतं की त्यांनी ITC घेतला आहे, तो ITC रिव्हर्स करणार आहे का, तो ITC रिव्हर्स करेल, मी करणार त्याला. जर डेबिट नोट दिली तर साहजिक आहे ना, जर सप्लायरनी अमाऊंट कमी व्हायला पाहिजे टॅक्सची म्हणून क्रेडिट नोट दिली तर तेवढं ITC रिव्हर्स करायला लागेल ना, तर डेबिट नोट जाईल. म्हणजे इथे काय झालं, जो एक्स्ट्रा टॅक्स कलेक्ट करून त्याचा ITC त्यांनी घेतला होता तो रिव्हर्स करेल आणि रिफंड मागता येईल. हे रिफंडचा विषय वेगळा आहे, लक्षात घ्या. इथे काय दिलं आहे की तुम्ही जो टॅक्स कलेक्ट केला आहे तो जास्त कलेक्ट केला आहे तर रिफंड मिळेल, कमी केला आहे तर एक्स्ट्रा भरायला लागेल. आता भरायला लागेल त्यावेळेस साहजिक आहे, समजा मी सप्लायर आहे, मी थोडा माझ्या पकडमधून भरणार आहे, म्हणजे मी काय करणार, रिसिपियंटला रेट वाढला, अमाऊंट वाढली म्हणून डेबिट नोट देणार. आणि साहजिक आहे जेव्हा हे अशा प्रकारचा व्यवहार जेव्हा होतो तेव्हा ह्या ट्रान्झॅक्शनप्रमाणे रेट कमी जास्त होऊ शकतो. हे दोन्ही पार्टीला ॲग्री असेल तरच होईल. टॅक्स रेटसाठी मी ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि ते ॲग्रीमेंटच करतील असं की जर का रेट वाढला तुम्हाला द्यावं लागेल, कमी झाला तर तुम्हाला तो बेनिफिट मिळेल. यावेळेस समजा दोन पार्टीमध्ये ॲग्रीमेंट होतं की बाबा असं सप्लाय आहे, हा ठीक आम्ही देऊ, मग रेट काय असेल GSTचा मग तो काय नक्की नाही आहे, मग आम्ही गव्हर्नमेंटकडे ॲप्लिकेशन करतो आणि मग ते काय बोलतील त्याप्रमाणे तो टॅक्स रेट तुम्हाला देणार आहे. समजलं ना काय. एक ज्यावेळेस मी प्रोव्हिजन बघतो तेव्हा मला प्रश्न पडतो की मग मी जर का तो सप्लायर आहे तर मी काय करू, मला इन्व्हॉइस आणि यांनी 4 वर्ष दिलेले आहे, 4 वर्षापर्यंत हे स्ट्रेच करू शकतात. मग एवढा स्ट्रेच केलं तर करायचं आहे का टॅक्स पेअरनी, हे रिटर्न ते भरायचं आहे ना. रिटर्न भरायचं म्हणजे तुम्हाला प्रोव्हिजनली रेट दिलेला आहे, म्हणजे तुम्ही तुमचं रिटर्न भरत राहा. जर का त्यात काय चेंज झाला तर ते कधी कळवणार, ते कळवतील तेव्हा फायनल आहे. एकदा का फायनल झाला का मग नेक्स्ट इन्व्हॉइस मग त्या रेटनीच जाईल, ती व्हॅल्यू जाईल त्याने दिलेली व्हॅल्यू त्याप्रमाणे. ती व्हॅल्युएशन कशा प्रकारे होईल, सेक्शनने होईल का रूलने होईल, कुठल्या रूलने होईल आणि रेट काय असेल, हे दोनच इश्यू आहेत, व्हॅल्यू ऑफ सप्लाय आणि रेट ऑफ टॅक्स. PO shall issue a notice in Form GST ASMT 06 calling for information and records
रिक्वायरिंग फॉर फायनलायझेशन आणि मग AS-MT-07 आलं. आता फायनली काय टॅक्स पेबल रिफंड क्लिअर झालं. द ॲप्लिकंट मे फाईल अन ॲप्लिकेशन इन फॉर्म GST AS-MT-08 फॉर द रिलीज ऑफ सिक्युरिटी फर्निशिंग अंडर रूल 98(4) आफ्टर इश्यू ऑफ द ऑर्डर. आता जी सिक्युरिटी दिलेली आहे, सिक्युरिटी हे जे बनवलं याची फिजिकल कॉपी तिकडे जमा करायला लागते. बँकेकडनं सगळे करून घेतो डॉक्युमेंट की बाई ह्यांना अधिकार दिलेला आहे, तर ते डॉक्युमेंट त्यांच्याकडे जातील ना, त्यांच्या कस्टडीमध्ये. आलं लक्षात? हार्ड कॉपी ऑफ बँक गॅरंटी अँड बॉन्ड शॅल बी सबमिटेड ऑन ऑर बिफोर द ड्यू डेट मेन्शन इन द ऑर्डर. आलं लक्षात? फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन केला असाचा भाग नाही, तर ते ॲक्च्युअलीमध्ये तो अधिकार त्यांना द्यायचा आहे ना, की जर का टॅक्स वगैरे जास्त भरायला लागला आणि तुम्ही जमा नाही केला तर आम्ही त्या बँक गॅरंटीमधनं वसूल करू, म्हणून बँक गॅरंटी पहिले द्या. म्हणजे हे फिजिकल कॉपी दिल्याशिवाय POला पुढे जाणार नाही. तर बँक गॅरंटी दिलीच नाही तर मग जे सँक्शन झालं ते त्याला काय अर्थ राहत नाही. आता दिलेली ती बँक गॅरंटी, मग ते कधी पण ते रिकॉल करतील ना, त्यांना अधिकार आहे. तर माझी परत बँक गॅरंटी परत त्याला मागायला पाहिजे ना. मग कुठलंही मागणं तोंडी होत नसतं, परत त्याला वेगळं ॲप्लिकेशन करा. मग त्याला जे ॲप्लिकेशन करायला पाहिजे बँक गॅरंटी परत द्या, डॉक्युमेंट ते परत द्या. सेव्हनमध्ये फायनल असेल ऑर्डर झाली का त्यानंतर मग पुढे ॲप्लिकेशन फॉर विड्रॉल ऑफ सिक्युरिटी परत द्या, हे परत ॲप्लिकेशन. आणि त्यानंतर मग ऑर्डर फॉर रिलीज ऑफ सिक्युरिटी फॉर रिजेक्टिंग द ॲप्लिकेशन. ओके, याप्रमाणे पुढची प्रोसिजर होईल. ऑर्डर फॉर रिलीज. तर अशा प्रकारे PO shall release the security GST AS-MT-09 within a period of 7 working days from the date of receipt of the application, after ensuring that the applicant has paid the amount पे केलेली आहे तर रिलीज करा, परत द्या. अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन, ॲडिशनल इन्फॉर्मेशन, मग ही माहिती प्रोव्हाइड करेल ॲडिशनली 03मध्ये. मग पुढे ऑर्डर फॉर प्रोव्हिजनल असेसमेंट GST AS-MT-4 5मध्ये बॉन्ड सिक्युरिटी ॲप्लिकंट एक्झिक्यूट फायनल असेसमेंट ऑर्डर, फायनल असेसमेंट नोटीस, डॉक्युमेंट ॲडिशनली मागले जातील आणि मग फायनली ऑर्डर काढली जाईल. मग ॲप्लिकेशन केलं जाईल, बॉन्ड रिलीज करा आणि मग बॉन्ड डॉक्युमेंट परत दिले जातील, विड्रॉल. असे 9 फॉर्म यामध्ये. आता इंटरेस्ट एक कसं आहे, लायबिलिटी जास्त झाली तर इंटरेस्ट, आता तो इंटरेस्ट 51 म्हटलं म्हणजे 18% झाला. आणि जर का अमाऊंट रिफंड म्हटलं तर रिफंड ऑर्डरमध्ये जो इंटरेस्ट आहे तो 6%. रिफंड कॉन्सिक्वेंट टू द इन ऑर्डर ऑफ फायनल असेसमेंट अंडर सेक्शन 60 subsection 3 subject to the provision of section 54(8) interest shall be paid on such refund as provided in section 56 मध्ये किती दिलाय, काय रेट दिलाय, इंटरेस्ट ऑन डिलेड रिफंड. जी अमाऊंट एक्स्ट्रा भरली गेली त्याचा रिफंड मिळेल, नॉट एक्सिडिंग 6%. तेच खाली फक्त एक एक्झाम्पल दिलं आहे या प्रकारे, कशा प्रकारे कधी काय सप्लाय झाला आहे त्याचा किती इंटरेस्ट मिळेल. हे एक एक्झाम्पल असं आहे की ज्यात जास्त वाढला टॅक्स तर लायबिलिटी लागेल, अदरवाईज रिफंड आहे तर मग एक रिफंड होईल. या प्रकारे एक थोडासा एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे. बघा आता असेसमेंट मीन्स डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी. सेल्फ असेस टॅक्स आहे, डिटरमाइन करा आणि पे करा.
सेल्फ असेसमेंट आहे, री असेसमेंट, प्रोव्हिजनल असेसमेंट, समरी असेसमेंट, वेज जजमेंट असेसमेंट. आता याच्यामध्ये सेक्शन 53 काय म्हणतो? सेल्फ असेसमेंट. टॅक्स पेअरनी सेल्फ असेसमेंट बेसिसवर टॅक्स जमा करायचे. हे GST 1 भरायचं आहे, 3 भरायचं आहे, ITC क्लेम करायचं आहे, हे सगळं काय करायचं आहे? स्वतःहून करायचं आहे. त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफिशियल्स त्याला कुठल्याही प्रकारे हेल्प किंवा काही अडथळा आणणार नाही, मध्ये काही मदत नाही, अडथळा नाही, काही नाही. तुम्ही तुमचं काम करा. सेक्शन 60 मध्ये प्रोव्हिजनल असेसमेंट आहे. 64 मध्ये समरी असेसमेंट आहे. स्क्रुटिनी ऑफ रिटर्न 61 मध्ये. आणि बेस जजमेंट असेसमेंट एक नॉन फायलर्सचं आहे, दुसरं अनरजिस्टर्ड पर्सनचं. आता एखाद्या व्यक्तीचा ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सीड झाला किंवा एखाद्या व्यक्तीने राज्याबाहेर जर गुड्स पाठवले तर त्या रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. सेक्शन 24 किंवा 22 लागू होत असेल एखाद्याला, आणि जर त्यांनी रजिस्ट्रेशन घेतलं नसेल तर काय करायला लागेल? याच्यावरती काय ॲक्शन आहे? एखादा व्यक्ती रजिस्टर घेण्यासाठी लायबल आहे. एखाद्या व्यक्तीला रजिस्ट्रेशन घेणं कायद्यानुसार गरजेचं आहे. तो इलिजिबल झालेला आहे रजिस्ट्रेशन घेण्याकरता, पात्र झालेला आहे. लायबल म्हणजे पात्र झालेला आहे, पण तो रजिस्ट्रेशन घेत नाही आहे, तर त्याच्यावर डिपार्टमेंट काय ॲक्शन करणार? म्हणजे इथे रजिस्ट्रेशनसाठी काय आपण अगोदर बघितलं होतं, हे सेक्शन सुमूळ रजिस्ट्रेशन आहे ना. त्याला सुमूळ रजिस्ट्रेशनसाठी आहे. 25/8 मध्ये ही प्रोसिजर आली. आता ह्याच्यामध्ये जर तो मान्य करतो की हो रजिस्ट्रेशन मला घ्यायला पाहिजे होतं, मग तो ॲप्लिकेशन करेल आणि 90 डेजमध्ये पुढच्या गोष्टी काय असेल ते करेल. पण तो ज्या दिवशी पात्र झाला त्या दिवसापासून तो रजिस्ट्रेशन ज्या दिवशी घेतोय तितक्या पिरियडमध्ये त्यांच्यावर सप्लाय केला आहे त्याच्यावरती टॅक्स देणं होईलच ना. एक तरतूद काय की रजिस्ट्रेशन घेण्याकरता काय ॲक्शन घ्यायची, तर त्याला या प्रकारे ऑर्डर काढा. ऑर्डर इन फॉर्म GST RIG 12. जर त्याला मान्य नाही तो अपील करेल, आणि जर त्याला मान्य आहे तर तो 90 दिवसामध्ये काय करेल? ॲप्लिकेशन करेल. पुढे 8 मध्ये ॲप्लिकेशन करेल आणि पुढे मग नंबर त्याला मिळेल. पण समजा तो 4 महिने 5 महिने अनरजिस्टर्ड राहिला होता पात्र असं रजिस्ट्रेशनसाठी, तर त्याची लायबिलिटी कशी असेल होईल? अनरजिस्टर्ड पर्सनची व्हायला पाहिजे ना असेच. त्याला त्याची लायबिलिटी भरायला लावायला पाहिजे की नको? की तू पात्र असताना तुला मी टॅक्स कलेक्टच नाही केला, कलेक्ट नाही केला हा तुझा प्रॉब्लेम आहे, घेणं आहे तू गव्हर्नमेंटला. आणि नॉन फायलर्स आहेत, नंबर रजिस्टर्ड पर्सन आहेत पण रिटर्न भरत नाही, त्यांच्यावरती काय कशा प्रकारे कारवाई होईल? 62 मध्ये. आणि जे रिटर्न्स भरतायत ते रिटर्न्स प्रॉपर भरतायत की नाही याकरता स्क्रुटिनी ऑफ रिटर्न सेक्शन 61. कायदा बनवलाय तो इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे जे व्यक्ती रजिस्ट्रेशनसाठी पात्र होतील ते रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. जर पात्र रजिस्ट्रेशन घेत नसतील तर मग त्यांना सुमूळ रजिस्ट्रेशन करायला लागून त्यांची लायबिलिटी काढणं, आणि जे व्यक्ती रजिस्टर्ड आहेत ते रिटर्न भरत नसतील तर त्यांच्यावरती काय ॲक्शन होईल? नॉन फायलर्स करता पे जजमेंट असेल. आणि ज्यांनी रिटर्न्स भरलेत पण ते प्रॉपर भरले असतील नसतील, ITC प्रॉपर क्लेम केला असेल नसेल हे बघणं हे गव्हर्नमेंटचं काम आहे. स्क्रुटिनी करा त्याची, सगळ्यांचीच करणं शक्य नाही. पण समजा एक 100 शहरामध्ये एखाद्या शहरामध्ये 100 मेडिकल शॉप असतील तर 2-4 जणांची करा. म्हणजे आपण काहीतरी जे रिटर्न भरतोय ते कोणतरी बघत असेल तरच काय होईल? प्रॉपरली रेकॉर्ड, अकाउंट रेकॉर्ड मेंटेन होतील, प्रॉपरली डेटा सबमिट केला जाईल, कलेक्ट केला जाईल आणि तो प्रोसेस केला जाईल. आता बरेच रिक्षावाले ते इन्शुरन्स रिक्षाचा करत नाही, पोलिस येतात मध्येच त्याला एक असा एक 2-4 नाकात उभे राहतात आणि त्यांना तपासायला लागतात. त्यांना कळतं अरे इन्शुरन्स काढायला तपास आहे, तर सगळे लोक काय करतात? इन्शुरन्स काढतात. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत
सगळं म्हणजे एखाद्या व्यक्तीला बऱ्याच त्याच्याकडे कामं असतात, गरजा असतात, तर वेळ देता येत नाही, म्हणजे ते माणूस फ्री नसतो. त्यामुळे जर गव्हर्नमेंट काय असेसमेंटच करत नाही, स्टुडंटच करत नाही, बरं रिटर्न काही कोण बघते? अशी प्रॅक्टिस होऊ नये म्हणून काय स्टुडंट असेसमेंट रेग्युलर भरतायत, पण माहिती प्रॉपर दिली जात नसेल तर स्टुडंट नाही करा. रिटर्न फाईलच करत नाही, मग त्यांच्यावरती ॲक्शन घ्या. बेजबाबदारी असेसमेंट काहीतरी त्यांना असेसमेंट पाठवून द्या की तुम्ही रिटर्न भरलेलं नाहीये, एवढा टॅक्स तुम्हाला भरणं लागू आहे, भरा एवढा टॅक्स. आणि जे अनरजिस्टर्ड जे पर्सन अनरजिस्टर्ड पर्सन आहेत, पण ते पात्र असून पण अनरजिस्टर्डमध्ये राहिलेले आहेत, त्यांच्यावरती कारवाई. आणि अशी काय परिस्थिती आहे की जिकडे वेळ नाहीये की त्याला ह्याला आपण वेळ द्यावा, वेळ दिला तर हा काय करेल, टॅक्स चोरी होईल तिथला, प्रॉपरली म्हणजे रेव्हेन्यू लॉस होईल. त्यावेळेस समरी असेसमेंट इमिजिएटली त्याला तुम्ही एक एवढा टॅक्स द्यायला तुम्ही लागता, ऑर्डर करा अशा प्रकारे. त्यांनी हॉटेल चालू केलं आणि रजिस्ट्रेशन नंबरच नाही काढला. गव्हर्नमेंटचं इन्स्पेक्शन चालू होतं असं, आणि बघितलंय का ऑफिसर, अरे इथे एवढी गर्दी कुठल्या हॉटेल नवीन चालू झालं, त्याचा काय नंबरवर दिसत नाही. ते विचारलं नंबर आहे तुमच्याकडे जीएसटीचा, नाही नाही आमच्याकडे नंबर. मग त्यांनी बघितलं की इथे किती लोक असतात, गर्दी असते. तर जे एक जे लोक स्नॅक्स जे खातात, सँडविच, समोसा, वडा, एवढी गर्दी आहे समजा बिकानेर वगैरे, त्यांनी बघितलं ह्या एवढ्या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये ते जे वेस्ट होतं ना, जे लोकांनी जे खाल्लेलं होतं आणि कागद वगैरे टाकले होते, एवढे म्हणजे किती यांनी खाल्लं असेल. तर ह्याच्यावरती काय ते आपण इन्स्पेक्शन केलं पाहिजे. रेशन नंबर यांनी घेतलेला नाहीये, हा पात्र आहे रेशन नंबर घेण्याकरता, त्याचा टर्नओव्हर नक्कीच आणि तू माणूस विचारतो बघ किती भाडं आहे तुम्हाला, 2 लाख. 2 लाख भाडं भरतोय हा, म्हणजे याचा बिझनेस किती असला पाहिजे. जो माणूस 2 लाख भाडं भरतो त्याचा, आणि हे गेले 6 महिने हे चालूच आहे, मग यांनी 6 महिन्यात नंबर नाही घेतला, मग इमिजिएटली त्याला तुम्ही नोटीस काढा, तो मोटर रजिस्ट्रेशन, त्याला इमिजिएटली इथे. आता तुम्ही ह्या केसमध्ये काय कराल, वेज असेसमेंट. एखादा व्यक्ती रजिस्टर्ड पर्सन आहे, पण तो प्रॉपर टॅक्स भरत नाही असं लक्षात आलं, तर मग त्याच्यावरती समरी असेसमेंट किंवा हा टॅक्स ज्याकडे ज्या प्रकारे गर्दी दिसते, ज्या प्रकारे हा टॅक्स दाखवता कमी दाखवतो. जर एखाद्या व्यक्ती रजिस्टर असेल तर त्यावरती मग समरी असेसमेंट इमिजिएटली ऑर्डर काढा. ऑर्डर काढल्यानंतर काय होईल, त्याला डिपार्टमेंटला उत्तर द्यायला लागेल की तुमची ऑर्डर कशी चुकीची आहे. बरोबर आहे ना. एक अनरजिस्टर्ड व्यक्तीवर जशी ऍक्शन आहे, स्क्रुटिनी कधी येतं, रिटर्न भरल्यानंतर येतं. पण समजा मी रजिस्टर्ड पर्सन आहे, मी नंबर घेतलाय आणि लक्षात असं येतं की अरे नंबर घेतलाय पण हा टॅक्स बरोबर भरत नाही, आणि याचा वेळ नाही एवढा की इन्स्पेक्शन करावं, ऑडिट करावं, एवढा वेळ नाही. इमिजिएटली याच्यावरती काहीतरी ऍक्शन घेण्याकरता एक टूल ठेवलाय गव्हर्नमेंटने की घ्या समरी असेसमेंट. जर का ते प्रॉपर नसेल तर ते विड्रॉ करता येईल, पण एक टूल पाहिजे की पाठवून द्यावं. असे हे वेगवेगळे टूल आहेत की हे वेगवेगळी शस्त्र गव्हर्नमेंटकडे, की ज्याच्या थ्रू काय व्हायला पाहिजे, प्रॉपर टॅक्स कलेक्शन व्हायला पाहिजे. आता प्रोव्हिजन असेसमेंट हा एक बेनिफिट दिला टॅक्स पेअर, किंवा तुला पेअरची लागायला नको, स्वतःहून विचार. आणि बाकी समरी असेसमेंट, स्क्रुटिनी ऑफ रिटर्न, बेस जजमेंट, एक नॉन फायलर करता, दुसरं अनरजिस्टर्ड पर्सन करता. कळलं ना, पहिले बेसिक कन्सेप्ट कळला, आता बाकी पुढे काय नाही यामध्ये. आता ज्या वेळेस टॅक्स भरला जातो, त्रिबिट भरला जातो, जीएसटीआर 8 आहे, 7 आहे, ह्यातनं जातो. बाकी जीएसटी IID आहे, NRTP आहे, OIDR सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. कंपोजिशनसाठी मग जीएसटीआर 4 ठेवला आहे. यातून गव्हर्नमेंटला काय मिळतं, रिटर्नमधनं माहिती मिळते. मग याची आपण मागच्या क्लासला बघितलं, रिटर्नमध्ये काय काय सेक्शन आहेत, काय रूल आहेत, कुठले कुठले फॉर्म आहेत, ही सगळी माहिती गव्हर्नमेंटकडे जमा आहे. यात ना जी गव्हर्नमेंटकडे माहिती जमा आहे, याच्याच बेसिसवर गव्हर्नमेंट काय करेल, स्क्रुटिनी करेल. आणि स्क्रुटिनीमध्ये
डिस्क्रिपन्सी आढळली याच्यामध्ये, तर ACMT 10 पाठवा. नोटीस फॉर इंटिमेटिंग. तर जर GSTR 1ला तुम्ही लायबिलिटी दाखवले, तुम्हीच कमी भरले का असं? ACMT 10. दुसरं त्याला रिप्लाय करेल ACMT 11 म्हणजे टॅक्स पेअर, आणि ऑर्डर ऑफ ॲक्सेप्टन्स or reply against the notice issued under 61 in form ACMT 12. मी वरती वाचा, तुम्हाला तेच लक्षात येईल की सेक्शन 61 कशा करतात. PO may scrutinize the return and related particulars furnishing by the registered person to verify the correctness of the return and inform him of the discrepancy notice if any in such manner as may be prescribed. मग हेच मॅनर काय, पद्धत काय, वेअर एनी रिटर्न फर्निश्ड बाय रजिस्टर्ड पर्सन इज सिलेक्टेड फॉर स्क्रुटिनी, द PO shall scrutinize the same in accordance with the provision of section 61 with reference to the information available. आता इन्फॉर्मेशन अवेलेबल गव्हर्नमेंटकडे कशाच्या मार्गाने होते? बिलने होते, TDS TCSने होते. मग हे अशा प्रकारे जी माहिती गव्हर्नमेंटकडे जमा आहे, बघा गव्हर्नमेंटकडे जी माहिती आहे त्याच्या आधारावरच स्क्रुटिनी होते. तर ह्याची काय केलं, एक त्यांनी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काढली SOP, आणि त्यात म्हणजे 17, 18, 18, 19ला एक त्यांनी अशा प्रकारे SOP काढली होती. इन्स्ट्रक्शन नंबर 2/2022. काय काढलं इकडे की 13 पॅरामीटर दिले एक्झाम्पलला, की चेक करा, हे आधारे चेक करा. पहिले ऑटो अपडेट होत नव्हतं, ITC तुम्ही वगैरे काय नव्हता, त्यावेळेस काय होतं, बऱ्याच गोष्टी अशा म्हणजे आता लोक त्याला घाबरतात की आकडा चेंज करायचा आहे. प्लस आता कसं होतं, इमिजिएट नोटीस जाण्याकरता आणखीन काय फॉर्म काढले त्यांनी की लायबिलिटी चेक होते. आता हे होणार नाही, पण अगोदर ज्यावेळेस हे सगळं चालू झालं स्क्रुटिनीमध्ये काय पॅरामीटर दिले गेले, मग त्यांनी इन्स्ट्रक्शनमध्ये हे पॅरामीटर दिले. हे पॅरामीटर दिले, मिसमॅच इन टॅक्स लायबिलिटी. 1ला A मध्ये काय दाखवलंय, GSTR 1ला काय दिलंय टोटल लायबिलिटी, डिफरन्स काय हे विचार. आता इमिजिएटली नोटीस जातं ना याची, अगोदर नव्हतं. दुसरं रिव्हर्स चार्जमध्ये हे आत्ता पण येईल. समजा माझ्याकडे रिव्हर्स चार्जमध्ये अमाऊंट काय आली, D मध्ये येते ना इकडे 3.1D मध्ये, इनवर्ट सप्लाय लायबल टू रिव्हर्स चार्ज. इथे एखादा आकडा आला आणि तो मी काढून टाकला, हा रिमूव्ह केला, कोण ट्रान्सपोर्टर आहे त्यांनी माझ्या नावाने बिल दाखवलंय, हे दाखवलंय, मग घेतलं तर त्यांना सप्लाय, मी कशाला ती अमाऊंट भरू. ती कॅशमध्ये भरा आणि ITC घ्या, तर मी ITC पण घेत नाही, भरत पण नाही, माझा काही संबंध नाही त्याच्यात इनवॉइस. स्क्रुटिनी आली, मी उत्तर दिला, विषय संपला. माझ्याकडे एक पार्टी आहे, तर ते कोणतेही सप्लायर आहे, तो दर महिन्याला त्या नावाने बिल टाकतो. म्हणतो मला माहितीच नाही कोण आहे, मी याच्याकडनं काही घेतच नाही, काही संबंधच नाही माझा याच्याशी. तर तुम्ही त्याला कम्युनिकेट तर करा. तो एकाच महिन्यातच बिल टाकणार, दर महिन्यात तुमच्या कसं बिल घेत आहे. 4-5 वर्ष झाली तो टाकतोच आहे ते बिल. छोटी अमाऊंट असते, फार मोठी नसते, पण तो टाकतोच आहे. दर महिन्याला यांच्या नावाने कधी सप्लाय दाखवतो, पण तो टॅक्स कलेक्ट करून भरतो, हा ITC घेत नाही. सप्लायच नाही म्हणतो, घेऊन जा तुम्ही ITC, बरोबर कोणाला जाऊ दे, असं होतं. आता तसं एखाद्या समजा इथे हा विषय आहे की तो टाकतोय की मी सप्लाय केलाय, पण मला कॅश भरून मग त्याचा ITC घ्यायचा आहे ना. पण मी तरी मला कॅश भरून ITC घ्यायला प्रॉब्लेम काय नाही, पण तो मी सप्लाय घेतच नाही ना. तो जर मी घेतच नाही सप्लाय, तर मी ITC तिकडे GST का भरायचा आणि भरून ITC का घ्यायचा. चला रिव्हर्स विचारलं या स्क्रुटिनीमध्ये, आणि मी सप्लाय घेत नाही. जो कोण सप्लायर आहे तो माझ्या नावाने इनवॉइस दाखवतो आणि सांगतो रिव्हर्स चार्जमध्ये भरा. हे ट्रान्झॅक्शन या नावाने होतच नाही. त्याकडे चुकीचा नंबर कोणातरी गेलाय, तो माझ्या नावावर टाकतोय, मी म्हणून तो रिव्हर्स करतो, तो त्याचा काय देणं लागत नाही. तिसरं, मग कसं आहे, हे स्क्रीनशॉट मी टाकले, त्या सर्क्युलरमध्ये नाही आहेत, त्या इंस्ट्रक्शनमध्ये नाही आहेत की हे अशा प्रकारे कुठे कुठे दिसतं. जसं हे माझ्याकडे दिसतं ॲज अ
टॅक्स पेअर तुमच्याकडे जे सॉफ्टवेअर असेल डिपार्टमेंटकडे त्यात तुम्हाला दिसेल, त्या आधारे तुम्ही स्क्रुटिनी करणार आहात. माझ्याकडे दिसतं मला, मी बोलो हे माझं नाही, मी कॅन्सल केलं, मग त्यामुळे मी पेमेंट ऑफ टॅक्समध्ये पण ते भरलं नाही, ITC मध्ये पण घेतलं नाही, नाही टॅक्स जमा केला ना ITC घेतला, त्यावेळेस पेमेंटमध्ये आलं नाही. ते 2A मध्ये अमाऊंट जास्त आली. आता कसं आहे, 2B प्रमाणे जरी ITC घेतला धरून त्याला 2B मध्ये ऑटो कम्प्लीट झाला, लोक बघतही नाही की अरे आपला सप्लाय नाही आहे, आपल्याकडे डॉक्युमेंट नाही आहे, आपण एक गुड्स घेतले नाही, सर्व्हिस घेतले नाही, कसं काय ITC 2B झाला म्हणून घेतला. 2B झाला पण तुझा होत नाही ना, जेव्हा याला इन्व्हॉइस आहे का नाही आहे ना. मग चुकून तुमच्या नावाने एखाद्याने जर का एखादा इन्व्हॉइस फर्निश केला असेल, याचा असेल तुझं बोंब मारेल ना, अरे मला माझ्या इन्व्हॉइस दाखवलं नाही, अरे मी तर काम केलंय. हां ते म्हणजे अशा म्हणजे माझ्याकडे असं एक काम झालं, 5 इन्व्हॉइस होते, कॉन्ट्रॅक्टमध्ये काम होतं, लाखोमध्ये टर्नओव्हर होता. 4 इन्व्हॉइस एकाच पार्टीचे होते, 5वा इन्व्हॉइस वेगळ्या पार्टीचा होता. जो सीईचा माणूस होता त्यांनी काय केलं, ते 4 इन्व्हॉइस बघितलेला आहे, त्यावर एकच पार्टी आहे. 5वा इन्व्हॉइस वेगळी पार्टी होती, त्यांनी जे 4 इन्व्हॉइस ज्या नावाचे होते तेच ते टाकून दिले. झालं. आता हा म्हणतो GSR 1 भरला, माझा इन्व्हॉइस दिसत नाहीये. मग कळलं की 5ही इन्व्हॉइस एकाच नावावर टाकले. असं होतं ना. आता इकडे काय झालं, नेक्स्ट मंथमध्ये अमेंडमेंट केली आणि मग त्याला तो ITC मिळाला. असं जर कोणा 2B मध्ये आला असेल आणि एखादं रिपेअरिंगचं बिल आलं, ह्यानी काय घेऊन टाकतो ITC, असे 4-5 रुपये ITC. 2A तर मॅच नाही होणार. 2A मध्ये तुमचा किती दिसतोय, 2B आला तो आम्ही घेतो, 2B आला तर घेतो, कसा चुकीचा गेला. तर 2B आला पण तुझ्या नवरा तो रिव्हर्स करायचा तिकडे, तू रिव्हर्स का नाही केला. विप्रोने ITC क्लेम केला, पण नंतर सप्लायरनी जेव्हा रिव्हर्स केला तो 2A आलेला गेला. मग GSR 9 मध्ये चेक होईल, अरे असं असं झालेलं आहे. आणि तुम्ही GSR 9 भरला तेव्हा पण तुम्हाला दिसलं होतं ना तिकडे काय आहे, तेव्हा तरी रिव्हर्स करायचा. पण काय होतं, त्यात पण 2 करोडपर्यंत टर्नओव्हर असेल त्याला GSR 9 भरायचा नाही, GSR 9 भरलाच नाही, तरी कन्सिडर काय झालंच नाही. स्क्रुटिनीमध्ये आलं तर आलं, मग स्क्रुटिनी जर झाली अशा लोकांची तर ते कळेल, अदरवाईज नाही कळणार. असे यात पॅरामीटर दिलेले आहेत. हे 13 पॅरामीटर यांनी काढले. मिसमॅच इन ITC हवेल, लायबिलिटीचा ITC आहे. आता TCS TDS प्रमाणे व्हॅल्यू त्यांनी वेगळी दाखवले, सप्लायरनी वेगळी दाखवले टॅक्सेबल व्हॅल्यू. म्हणजे हे काहीशी मॅच केलं, GSR 7शी याचा CBT लायबिलिटी मॅच केली, त्यांनी 7 मध्ये काय दाखवली, 8 मध्ये काय दाखवली आणि हा काय दाखवतो. म्हणजे गव्हर्नमेंटकडे जी उपलब्ध माहिती आहे, EB बिल आहे, EB बिलला किती मला पाठवला आहे, ॲक्च्युअल टॅक्स किती भरला आहे, म्हणजे इनवॉइस किती बनले पाहिजेत EB बिलच्या प्रमाणे. ज्याचं कॅन्सल झालं होतं त्याचा ITC क्लेम केलाय, इनिजिबल ITC होता तो क्लेम केलाय. म्हणजे एखाद्याने काय परचेस केलंय, फूड बेवरेजेस परचेस केलंय, त्याचा ITC घेतलाय, त्याचा ITC घेता येत नाही. इन्शुरन्स वगैरे गाडीचा काढलाय, कारचा ITC घेतल्यानंतर इन्शुरन्सचा कुठे घेता ITC, जे ब्लॉक ITC आहेत ते घेतलेत. केसेस वेर ITC हॅज बीन अवेल्ड इन केस, आता पहिले सप्टेंबर होतं त्या महिन्यात, 30 नोव्हेंबर ITC घेता येत नाही, त्यांनी घेतले असे ITC. असे हे पॅरामीटर इम्पोर्ट ऑफ गुड्स तिथे आलेलं नाहीये पण त्यांनी घेतलं ITC. केसेस 42-43 टॅक्स रिव्हर्सल अपॉर्च्युनिमेंट केली नाही, सेक्शन 50 प्रमाणे इंटरेस्ट दिला नाही, लेट फीस दिली नाही, हे पहिले ऑटो कम्प्लीट होत नव्हतं, त्यांनी ते भरलं नाही. असे पॅरामीटर दिले होते, स्क्रुटिनी पॅरामीटर. डिपार्टमेंटकडे जी माहिती जमा आहे ती रिटर्न समथिंग EB बिलने आलेली आहे, त्याप्रमाणे ते मॅच करून बघणार आणि त्यात जर डिस्क्रिपन्सी काय आढळली तर मग ती इंटिमेट करणार. कुठला फॉर्म आहे, ACMT 10.
हां, स्क्रुटिनी करता इंटिमेशन जे आहे. हां, ASMT10 नोटीस फॉर इंटिमेटिंग डिस्क्रिपन्सीज इन द रिटर्न. पुढे त्याला रिप्लाय, ऑर्डर ऑफ ॲक्सेप्टन्स ऑफ रिप्लाय. आणि जर का ॲक्सेप्टन्स नाही आला त्याला तर काय मग होणार पुढे? ST13 काय सांगतो? इन केस नो सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेनेशन इज फर्निश विदिन अ पिरियड ऑफ 30 days of being informed by the PO or such further period as may be permitted by him or where the registered person after accepting the discrepancies accept केलं त्यांनी but fails to take the corrective measure in his return for the month in which the discrepancy is accepted, the PO may initiate appropriate action including those. म्हणजे 65 मध्ये ऑडिट बाय टॅक्स अथॉरिटी ऑडिट करा, स्पेशल ऑडिट. 67 इन्स्पेक्शन किंवा मग 70, 73 किंवा 4 प्रमाणे डिमांड रेज करा. हे द्या ना पुढे. आता कसं होतं की हे तुम्ही वाचलं, तुम्ही जे करताय त्याचा आधार काय हे तुम्हाला क्लिअर झालं ना आता. हे नॉन फायलचं रिटर्न आहे. त्यामध्ये त्या बॅचचं एवढंच झालं, एवढं झालेलं आहे. त्यांचं कसं, तुमचं मी 1 तास 10 मिनटं घेतला पहिला क्लास, ते क्लास संपला की 10 मिनटं पुढे घेतले आणि नंतर आता 50 मिनटं झाली. नाही म्हणजे कसं होतं, अराउंड 1 तास 50 मिनटं, 1 तास 55 मिनटं मी घेतो. हां, थांबूया ना.